शिवाजी महाराज रुग्णालयात तृतीयपंथीसाठी विशेष कक्ष. शहरातील तृतीयपंथींना उत्तम आरोग्य सुविधेसह योग्य उपचार मिळावे यासाठी महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सरसावले आहे. तृतीयपंथींसाठी देखील एक विशेष कक्ष तयार केला असून या ठिकाणी 15 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी वेगळी बाह्य रुग्ण विभागाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या रुग्णाला उपचारासाठी हक्काचे स्वतंत्र बेड उपलब्ध झाले आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती रुग्णालय वादाच्या शिवाजी महाराज विविध कारणांनी केंद्रस्थानी असते. त्यात गेल्या काही महिन्यापूर्वी या रुग्णालयात घडलेल्या मृत्यूतांडवानंतर रुग्णालयाचा कायापालट करण्याचा व तेथील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्याच्या घडीला रुग्णालयात 500 बेड्सची क्षमता आहे. त्यात दिवसेंदिवस या रुग्णालयावरील ताण वाढतच असल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात या रुग्णालयाची क्षमता वाढवणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून 60 कोटींचा निधी देखील महापालिकेला प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीकडून देखील एक डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञ देखील उपलब्ध करून देणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे आता तृतीयपंथींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात योग्य व उत्तम आरोग्यसेवा मिळणार आहे. 2000 ते 2700च्या आसपास रुग्णांची नोंद होते, तर सध्या रोजच्या रोज 100 ते 125 रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. अशातच रुग्णालय प्रशासनाने आता तृतीयपंथीसाठी विशेष 15 बेड राखीव ठेवले आहेत. त्याचा फायदा आता येथे उपचारासाठी येणाऱ्या तृतीयपंथींना होत असल्याचेही समाधानकारक चित्र आहे. या ठिकाणी एक डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोण ठरणार ठाणे आणि कल्याण लोकसभेचा सुभेदार? ठाण्यात महाविकास आघाडीची आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बैठक. वैशाली दरेकर, राजन विचारे, वरुण सरनाईक बैठकीस उपस्थित. सदर प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी उपमहापौर नरेश मणेरा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड, हेमंत वाणी व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवारांना हरवायचं आहे आणि मशाल जी आहे आमची ती संसदेमध्ये पोहोचवायची आहे, याच विचार चर्चा झाली. श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर झाली आहे, पण ते कुठल्या चिन्हावर लढणार आहेत हे विचारलं का तुम्ही त्यांना? कारण उमेदवारी जाहीर केली देवेंद्र फडणवीस यांनी, जे भाजपचे आहेत ना, ते नक्की कमळावर लढणार का धनुष्यबाण? विचारा त्यांना.
या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही आहे, कारण असं कधीही कोणी बोललं नव्हतं की आदित्य साहेब लढवतील किंवा वरुण सरदेसाई साहेब लढवतील, असं कुठेही बोललेलं नव्हते. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, कारण एक सर्वसामान्य कार्यकर्ती त्यांना यावेळेला या निवडणुकीमध्ये नक्कीच हरवणार आहे. आणि आमचा प्रचार सुरू झालेला आहे आणि आम्ही गाठीभेटी करतोय. त्यात महाविकास आघाडीचे सर्व जे प्रमुख नेते आहेत ते तिथे हजर होतील. त्यावेळेला तुम्हाला ते समजेल कोण कोण नेते तिथे येणार नाही. सस्पेन्स आता थोडं नाही, आम्ही आमचं काम करतोय. बघा, आम्ही आमच्या प्रकारे आमच्या पक्षाचा प्रचार करतोय. उमेदवार म्हणून मी सगळीकडे फिरते, गाठीभेटी घेते आहे. आणि भाजपचे असू दे कार्यकर्ते, शिवसेनेचे असू दे, इतर काही पक्षातले असू दे, म्हणजे कोणाचेही असू दे कार्यकर्ते, ते शेवटी मतदार आहेत त्या लोकसभेमधले. सो ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात आणि मतदान करू शकतात योग्य उमेदवाराला. धन्यवाद. या महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व मित्रपक्ष एकत्र येऊन उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. आज आमच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे आणि आमच्या ठाणे लोकसभेचे उमेदवार शिवसेना नेते राजन विचारे साहेब या दोघांसोबत आज आम्ही जितेंद्र आव्हाड साहेबांची भेट घेतलेली आहे. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्णपणे या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची मोठी टीम आहे, मोठं संघटन आहे, मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ते सोबत आहेतच. पण एक भेट घेऊन त्यांचं पूर्ण सहकार्य प्रचारामध्ये सुद्धा राहावं याकरता ही भेट झालेली आहे. अतिशय सकारात्मक चर्चा आहे. मतदारांमध्ये दोन्ही उमेदवारांबाबत अतिशय चांगली प्रतिक्रिया मिळत आहे आणि आपण पाहू शकता विरोधकांकडनं ठाणा असेल, कल्याण असेल या दोन्ही भागांमध्ये अजून उमेदवार देखील जाहीर झालेले नाही आहेत. त्यामुळे प्रचारात एक अतिशय चांगला लीड आमच्या उमेदवारांनी घेतलेला आहे. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आम्हाला खात्री आहे दोन्ही जागा आम्ही चांगल्या लीडनी जिंकू. बट तुमच्या लक्षात आलं असेल की शिंदे गटाचा उमेदवार शेवटी डिक्लेअर करायला कोण गेलं तर देवेंद्र फडणवीस. आणि त्यातूनच समजून घ्या की काय चालू आहे. आणि ठाण्याचा उमेदवार तर आपण तेव्हाच सांगितलेलं आहे, तुमच्याकडे उमेदवार नसेल तर मला बिनविरोध द्या निवडून. आणि आज तुम्ही बघितलं असेल आमची त्या प्रचाराची एक फेरी आता पूर्ण होते आणि सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व जाती धर्माची लोक, सर्व पक्षाची लोक, सर्व इंडिया आघाडीमधले सर्व घटक पक्ष आणि सर्व बरोबरीने मला वाटतं चांगला प्रचार या ठिकाणी चालू आहे. आता कोणी आलं तर मला सांगणारच ना, काय काय माझ्याशी बोलणारच, त्याच्यात काय मोठं आहे. चर्चा आतमध्ये आमच्या चौघांची झाली ती मी काय जाहीर महाराष्ट्राला सांगू. चला बस होत आहे. आता त्यांची उमेदवारी कोणी जाहीर करावी हा त्यांचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी किंवा ती स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी टाळलं असेल की माझ्या मुलाची उमेदवारी मी कशाला जाहीर करू. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं असेल. चिन्हाचं काय चिन्हाचं कुठलं चिन्ह? मनुष्यबाण. मला माहीत नाही ते कमळावर लढतंय. चिन्हाचं आहे की ठाणे आणि कल्याणच्या दोन्ही उमेदवारांनी भेट घेतला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मी इथला एक अत्यंत जुना कार्यकर्ता आहे. त्यामुळे साहजिक आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांनी येऊन माझी भेट घेतली. त्याच्यात काय हे तर चालायचंच ना. शेवटी आघाडी आहे आणि तिघं एकत्र आहोत. त्या एकमेकांच्या भेटी घेणं हे चांगलंच आहे ना. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव घोषित करण्यात आले असता ठाणे शहरात त्यांचे कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिकांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे ऋषिकेश माने, यदनेश भोईर, रुपेश मिश्रा व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणा चालू वरचे पाचशे झेंडे हे फडकवा त्याचे द्या आवाज. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. मुख्यमंत्री सीधा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सीधा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद.
सरकार शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सरकार शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ही ताकद कोणाची? शिवसेनेची। सर्वच लोक त्याच्याबद्दल आपुलकीचं आणि एक घनिष्ठ असं नातं त्यांच्याबद्दलचं जे महाराष्ट्रात निर्माण झालं आहे त्याचाच फायदा आज सर्व पक्षातील मित्रपक्षांनाही होणार आहे. आज जे आपण 48 खासदार मित्रपक्ष महायुतीतून लढणार आहोत त्या 48च्या 48 जागा हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण 48च्या 48 जागा आपण निवडून येणार आहोत याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे. आणि आज श्रीकांत शिंदे साहेबांना तर आता लोकांनी स्वतःहून चॉईस केलेलं आहे तर त्यांना कुठेही विजयाचे हे नसून तर जास्ती रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील याचा आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे. जनतेवरती आपल्या सर्व मतदारांवरती विश्वास आहे की ते पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे साहेबांना भरघोस मतांनी विजयी करून खासदार म्हणून दिल्लीलाच मोठ्या जल्लोषात त्यांना आपण तिथे दिल्लीला पाठवू यासाठी सर्वांचे आभार. शिवसेना. ठाण्यात महायुतीचा महामेळावा. महायुतीच्या महामेळाव्याच्या माध्यमातून महाविजय मिळवायचा आहे. उमेदवार जाहीर झाला नसतानाही जोरदार मेळावे होत आहेत असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अबकी बार 400 पार संकल्पपूर्तीसाठी ठाणे लोकसभा अंतर्गत ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा मेळावा मंत्री दीपक केसरकर, आमदार संजय केळकर, अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी आमदार संजय केळकर बोलत होते. या मेळाव्याला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाई यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रातील आणि राज्यातील महायुती सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय, विविध कल्याणकारी योजना आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल याविषयी प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन संवाद साधण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. आमदार संजय केळकर यांनीही देश वाचवण्यासाठीची लढाई आहे. देशाला जगात पहिल्या नंबरवर न्यायचे आहे. विरोधकांकडून संविधान धोक्यात असल्याचा बागुलबुवा उभा केला जात असल्याची पोलखोल करून सावध राहण्याचे आवाहन केळकर यांनी केले. उबाठाची पोलखोल करणार दीपक केसरकर. उठसूट खोटे कशाला बोलता? तुमच्या युवराजांचे कुठे कुठे संबंध आहेत ते जग जाहीर करू. तसेच मुख्यमंत्री पदासाठी तेव्हा तुम्ही काय काय केले तेही लवकरच महाराष्ट्रासमोर आणणार आहोत असा इशारा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिला. एक गोष्ट अशी की तुम्ही जर आमच्या स्टेजचे फोटो काढले तर ठाण्यावर ज्यांचं वर्चस्व आहे असे सगळे नगरसेवक, सगळे पक्षाचे प्रमुख, प्रत्येक झाडून कार्यकर्ता आणि नेता हा महायुतीच्या सभांना उपस्थित असतो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ही ताकद, ही महायुतीची ताकद आहे आणि ही ताकद ही निवडणुकीमध्ये निश्चितपणे विरोधकांना दिसणार आहे. विरोधकांचा एक मुद्दा असा आहे की त्यांना विकासाची लाट जी मोदी साहेबांची आहे ती महाराष्ट्रामध्ये थोपवायची आहे. त्याच्यासाठी सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा पक्ष फोडला, अमुक झालं, मला या वयात त्रास दिलं, असं करून जे काय बोललं जातं आहे त्याच्यामधली खरी परिस्थिती काय आहे हे ज्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल ते त्यावेळेला जशी लाट गुजरातमध्ये आहे, जशी लाट राजस्थानमध्ये आहे, जशी लाट मध्य प्रदेशमध्ये आहे तशीच विकासाची लाट ही महाराष्ट्रामध्ये तयार होईल. कारण महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला हिमालयाला गरज असेल त्यावेळेला सह्याद्री मदतीला धावून गेलेला आहे. आणि हेच चित्र या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता भारताला दाखवून देईल आणि मोदी साहेबांना जे अपेक्षित यश आहे ते महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांना मिळवून दाखवू. त्याच्यासाठी खंबीर असे आमचे मुख्यमंत्री आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय खंबीर आहेत आणि सुरुवातीच्या काही काळामध्ये त्यांनी फक्त ऐकून घेतलं. आता ज्यावेळेला उत्तरं येतील त्यावेळेला जी पळापळ महाराष्ट्रामध्ये सुरू होईल ते तुम्ही स्वतः बघा की सत्य हे सत्य असतं
गेल्या 22 महिन्यामध्ये महाराष्ट्राचं गतवैभव महाराष्ट्राला मिळवून देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. आणि म्हणून जे जे निर्णय घेतलेले आहेत ते घेऊन पॉझिटिव्हली आम्ही जनतेसमोर जाऊ. आम्ही कोणावरही टीका करणार नाही, परंतु त्याच्याचबरोबर खोट्या प्रचाराला एकही मतदार बळी पडणार नाही एवढी आम्ही वस्तुस्थिती जनतेच्या समोर आणू. आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न मोदीजींनी पुरं केलेलं आहे. बाळासाहेब म्हणायचे की मला एका दिवसासाठी पंतप्रधान करा, मी 370 कलम हटवून दाखवेन आणि मी अयोध्येला राम मंदिर बांधून दाखवेन. बाळासाहेबांची ही स्वप्न पुरी होत असतात आणि मोदी साहेबांनी ती पूर्ण केली असताना बाळासाहेब आपल्यामध्ये नाहीत याचं दुःख आम्हाला सगळ्यांनाच होतं. परंतु स्वर्गामधून ते सुद्धा मोदी साहेबांना आशीर्वाद देत असणार आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद ज्याला ज्याला मिळतात त्याचं राज्य महाराष्ट्रावर येतं ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे 45पेक्षा जास्त जागा या आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकू आणि तशीच परिस्थिती आली तर 48 पैकी 48 जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकू याची मी आपल्याला ग्वाही देतो. इथं उमेदवार म्हणजे बघा, एकनाथ शिंदे साहेबांचा मतदारसंघ आहे, तिथं उमेदवार कशाला लागतो? नावच घोषित करायचं आहे तर तो 5 लाख मतांनी थेट निवडून येणार. कारण ठाण्याचे जनता आणि एकनाथ शिंदे हे एक अविभाज्य नातं आहे. जसं धर्मवीर आनंदजी दिघे आणि ठाणे जिल्हा हे जे नातं होतं ते नातं एकनाथजींनी जपलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते जो उमेदवार सांगतील फडणवीस साहेबांशी आणि दादांशी चर्चा करून तो उमेदवार ठाण्याची जनता महाराष्ट्रामधलं सर्वात जास्त लीड देऊन निवडून आणेल ह्याची मला खात्री आहे.